आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. अगं गंगा, काय जी? जरा चाकू घेऊन ये बरं. जी आणते. अरे देवा, किती वेळा सांगितलंय या लाल रिबिनी बांधून फिरत जाऊ नकोस. अगदीच बरं दिसत नाही ते. अहो अहो आई, हे काय करताय तुम्ही? मी घरी असताना तुम्ही काम करणार? आणा मी कापते. अगं तू तर घाबरवलंसच मला. असं वाटलं भूकंप चला. बस काप. आई, हे बाबा सुद्धा ना कुणास ठाऊक कुठून कुठून विचित्र नमुने घेऊन येत असतात. अहो ती नमुना नाही, संकट आहे, महाभयंकर संकट. फार विचित्र आहे ती. असं बोलू नये सुनबाई. बिचारीला आई वडील दोघही नाहीयेत. अहो आई, ती तर अशी हुकूम सोडत होती ना जसं की ती कुणी राणी महाराणी आहे आणि मी जणू तिची नोकर चाकर. रागावू नकोस सुनबाई. अगं कधी कधी कोणाच्या चार गोष्टी ऐकून घेऊन मूग गिळून गप्पाही बसावं लागतं. आई, जर फक्त इतकंच असतं ना तर मी काही म्हणाले नसते. पण आणखीही बरंच काही बोलत होती ती. काय? आई, ती तर या घरची सून होण्याची स्वप्न बघतीये. मला जाऊबाई म्हणत होती आणि स्वतःला धाकटी जाऊ म्हणत होती. आता सांगा, ती धाकटी जाऊ बनणे योग्य आहे? अहो ती तर विजय भाऊजींच्या पायाची धूळही नाहीये. मला तर इतका राग येत होता ना की, पण मी काहीतरी विचार करून गप्प राहिले. त्याचं काय ना, या घराचे संस्कार लक्षात घेऊन मी काही बोलले नाही. नाही तर अगं अनाथ आहे का ती बिचारी सुनबाई? तिला कोणी कधी काही शिकवलंच नाहीये. आता इथे राहील आपल्या सगळ्यांमध्ये तर सगळं काही शिकेल. पण तोवर तरी तिला सांभाळून घे ना. हे बघा आई, मी एका मर्यादेपर्यंत तिला सांभाळून घेईन. पण ती तर येताच माझ्या डोक्यावर चढायला लागलीये. अगं माझंही कधीतरी ऐकत जा. जाऊ दे, जास्त मनाला नको लावून घेऊस. ठीक आहे, मीही स्वतःला समजवायचा प्रयत्न करेन. इतका विचार करून मन कलुषित नको करूस ग. अच्छा, मी जाते. खूप काम आहेत आणि ते घराचे पडदे धुवायला काढायचेत. घेऊ धुवायला? जा धुवून घे. जाते, खूप काम आहेत. अगं ग, चाकू तरी देऊन जा. अर्धवट काम करून चाललीस. अगं काय झालं तुला? ये बस बस. काय झालं? आईची आठवण येते. देवाने मला खूप दुःख दिलंय. माझ्या बरोबरच हे सगळं व्हायचं होतं आंटी. आज माझ्या डोक्यावर छाताही नाहीये. अगं असं का म्हणतेस? हे बघ, इतका मोठा आसरा दिलाय ना देवाने तुला. आणि आणि बाळा, कसलाही संकोच नको करूस. देवापुढे तर कोणाचंही चालत नाही ना. पण मी तरी एकटीच राहिले ना आंटी, अनाथ. आई बाबा असते तर असं भटकावं तर लागलं नसतं मला. अगं आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासाठी. भाऊजींना जे वचन दिलं होतं ते तर पूर्ण करायला हवं ना. तुला आमच्या मुलीसारखंच सांभाळू. तुम्हाला बघून ना आईची आठवण येते. माझ्या सख्ख्या आईचं छत्र तर माझ्यावर आता नाहीये.
पण आंटी प्लीज, तुम्ही माझ्या डोक्यावरून तुमचा हात कधीच काढू नका प्लीज आंटी. नाही. ये ये. दादा, हा घ्या चहा. दादा, हे वहिनी अचानक गेल्यामुळे सरपंच पदासाठी परत निवडणूक होईल ना? बाबूलाल, नाव घेऊ नकोस निवडणुकांचा. हे शब्द कानांवर पडताच जीव घाबरा होतो माझा. पण दादा, कायदा तर आहे ना? तो तर चालतच राहील. बाबूलाल, आपल्या या निवडणुकांची काही देणं घेणं नाही. देणं घेणं कसं नाहीये दादा? देणं घेणं तर आहे. आपण सुरुवात केलीच नसती तर एक वेळ मानलं असतं की काही देणं घेणं नाहीये. पण जर आपण सुरुवात केलीये तर ह्याचा शेवट तर करावाच लागेल ना. काय शेवट करायचा बाबूलाल? माझ्या मालतीला बळीचा बकरा बनवला आपण. वहिनी गेल्यानंतर हे जग बदललंय की काय दादा? काही नाही बदललंय. सगळं जशाच्या तसं आहे. म्हणजे काय सांगू दादा, मला असं म्हणायचंय की आपण आता थांबून चालणार नाही. पुढे तर जावंच लागेल ना आपल्याला. पुढे जावं लागेल? तुला काय म्हणायचं काय? वहिनींच्या मृत्यूनंतर सरपंच पदाची जागा रिकामी आहे. ती महिला आरक्षित सीट आहे. मला असं वाटतं की ह्यावेळी ह्या जागेसाठी भारतीला उभं करावं. बाबूलाल, तुझं डोकं बिकं फिरलंय का? आपण मालतीच्या धक्क्यातून अजून सावरलो नाहीत आणि तू असा विचार केलास दादा, का? माझं ऐकून- नाही, मला काही ऐकायचं नाही. काही ऐकायचं नाहीये मला तुझं. तसंही आधीच खूप नुकसान झालंय या घराचं. आणि तू हे काय नवीन नाटक आहे तुझं आता? दादा, हे काही नाटक वगैरे नाहीये. हे स्वप्न आहे वहिनींचं, आपल्या सगळ्यांचं. माझंही काळीच कुरतडतं दादा. जर ही गोष्ट तुला कुरतडत असती ना तर भारतीला कधीच सरपंच बनवायचं तुला सुचलं नसतं. हो दादा, जर वहिनी जिवंत असत्या ना तर मी काहीच बोललो नसतो. पण हे मालती वहिनींचं स्वप्न होतं आणि आता आपल्या सर्वांचं स्वप्न आहे. आणि आता हे पूर्ण करायचंय बस. बाबूलाल, मला भीती वाटते. आपण का त्या शंकर सिंगच्या कुटुंबाशी वैर पत्करायचं? वैर आपण नाही पत्कारलंय दादा. वैर तर त्यांनी पत्करलंय. आपली तर फक्त एवढीच इच्छा होती की गावाचा विकास व्हावा, सगळं व्यवस्थित व्हावं, गावात सुखशांती नांदावी. दादा, शंकर सिंगचं घराणं तर नेस्त नाबूद करायलाच हवं बस. बाबूलाल, तू आज जा आणि मला इथे एकांतात शांतपणे बसू दे. हो, मी जातोय आत. दादा, तुम्ही चहा घ्या. दादा, मी तुम्ही शांत व्हा. पिईन चहा. तू जात. दादा, शांत व्हा तुम्ही. अगं भारती, ही गावात काय अफवा पसरली आहे की मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढणार आहे? हो, आणि ह्याच विषयी तुझ्याशी बोलायचं होतं मला. याचा अर्थ हा आहे की गावकऱ्यांसमोर हा प्रस्ताव तुम्ही मांडलात? हो. का काका, काय गरज होती? अजून आपलं घर आपण एका धक्क्यातून सावरलो नाही
त्यात हा प्रस्ताव मांडण्याची काय गरज? भारती, गरज आहे. भारती, वहिनींच्या मृत्यूनंतर ग्रामपंचायतीची निवडणूक होईल. वहिनींची सीट रिकामी आहे आता, आणि मलाही असंच वाटतं की पुढील उमेदवार तूच असावीस. काका हे बघा, मी हा निर्णय नाही घेऊ शकत. आईने सुद्धा तिच्या मर्जीने निवडणूक नव्हती लढवली. उलट सगळ्यांच्या सांगण्यावरून, सगळ्यांच्या सहमतीने, खास करून बाबांच्या. मग मी एकटीच हा निर्णय कसा घेऊ? मी बोललोय दादांशी. काय म्हणाले बाबा? दादांनी मनाई केलीये. ते घाबरतायत, त्यांना भीती वाटते. पण एक विचार कर भारती, जर आपणच असे घाबरलो तर आपल्या भीतीचा परिणाम अख्ख्या गावावर होईल. बाकी सगळं तुझ्यावर आहे. नाही काका, जर बाबांची इच्छा नसेल तर मी त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन कुठलंही पाऊल नाही उचलणार. जर मी असं काही केलं तर बाबांना खूप त्रास होईल, आणि मला बाबांना दुखवायचं नाहीये. नाही बघायचंय मला बाबांना दुःखी. भारती, अशी माघार घेऊन काही साध्य होणार नाही. बस, वहिनींचं बलिदान व्यर्थ जाईल. आता तुझ्यावर आहे की त्या लोकांना धडा शिकवायचा आहे की नाही. भारती, कमीत कमी वहिनींच्या आत्म्याचा तरी विचार कर. काय झालं? अरे फोनवर फोन करतोस. मी मनाई केली होती ना तुला. मनाई तर केली होती, पण पण काय, हळू बोल. हे घर आहे माझं. जर थोडी जरी शंका आली तर हो त्याचं नव्हतं होईल. आता का बोलत नाहीयेस? कशाला आलायस इथे? तुला बोललो होतो ना, जोपर्यंत हे प्रकरण निवळत नाही तोवर या गावापासून दूर राहा. मी कुठवर प्रकरण निस्तारण्याची वाट पाहू? हे गाव आहे आमचं. माझी मुलं बाळ राहतात इथे. मग काय म्हणणं आहे तुझं? त्या सगळ्यांनी तुरुंगात जावं, शिक्षा भोगावी? ना, तसं होता कामा नये. बस थोडी पैशांची अडचण होती मला. पैसे? जेवढ्या पैशांची बोली ठरली होती सगळे तुला देऊन झालेत. कुठे दिले तेवढे? एवढं मोठं काम आणि एवढी शुल्लक रक्कम. जे आधी दिले होते तो पहिला हप्ता होता. अजून 4 बाकी आहेत. हे हप्त्याचं कधी ठरलं होतं? अजून अंड्यात आहात या धंद्यामध्ये असं वाटतं. रूल्स आणि रेग्युलेशन अजून माहीत नाहीत तुम्हाला. ते जे आधी दिले होते कामाच्या, त्याला पगडी म्हणतात. त्याच्यानंतर दुजोरा चढतो. बस तेवढ्याच साठी आलो होतो. आता तूच सांग काय करू. आता या क्षणी माझ्याकडे जराही पैसे नाहीयेत. जेव्हा येतील तेव्हा देईन. आता जा इथून. लक्षात ठेवा विकी साहेब, मला अशी वाट पाहायला लावणं महागात पडेल तुम्हाला. खूप भारी पडेल. महाग तर आताच पडेल. माझा भाऊ येतोय. जर त्याच्या लक्षात आलं तर सगळा सत्यानाश होईल. तूही मरशील आणि मलाही मारशील. आता जा, चालता हो इथून. ठीक आहे ठीक आहे, आता तरी जातोय. पण 1-2 दिवसांच्या आत पैशांचा बंदोबस्त करून देवळाच्या मागे भेटा. आता जा रे बाबा, जा. एक मिनिट दादा, कोण होता तो? इतक्या रात्री काय करायला आला होता? मित्र होता माझा. मित्र होता? अंधारात का भेटायला आला? दिवसा उजेडी का नाही? विजयराव, आजकाल तुम्ही अंधार उजेडाची बरीच मजा घ्यायला लागलात. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये दादा. माझ्याकडे फालतू प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाहीये. समजलं? घड्याळात बघितलं दादा?
किती वाजले आहेत? मालती ताईंचा मृत्यू आणि विकी दादांचं उशिरा घरी येणं. ओ गॉड, तर हा आहे अंधार उजेडाचा खेळ. हे बीडीओ साहेब पण ना कोणास ठाऊक काय करत असतात. आता एवढ्या रात्री मला इथे बोलवलं, एक तर काळोखी रात्र आणि निर्जन स्थळ. तासभर झाला इथे वेड्यासारखी वाट बघतोय मी आणि यांचा अजून काही पत्ताच नाही. नमस्कार नमस्कार. हा नमस्कार. अहो किती उशीर केलात तुम्ही. मी तर परत जाण्याचा विचार करत होतो. अहो ते पाकिट बनवायला थोडा वेळ लागला म्हणून उशीर झाला. हा आता मला हे सांगा, एवढ्या रात्री तुम्ही मला कशासाठी बोलवलं? काही महत्वाचं काम होतं की काय? अहो रघु साहेब, पहिल्यांदाच उपसरपंच झाला आहात तुम्ही. तुम्हाला तर कोणत्याही रीतीभाती माहित नाहीयेत की कसं अधिकाऱ्यांबरोबर मिळून मिसळून वागावं लागतं. अहो कसला उपसरपंच. अहो मी आजपर्यंत कुठलं काम केलंय का? अहो मग मी आहे ना तुमच्या पाठीशी, कशाला काळजी करताय? बरं हे सांगा, ह्या ज्या नवीन कलेक्टर बाई आल्यात, अनिता मॅडम, त्यांना भेटलात तुम्ही? नाही, अजूनपर्यंत तरी नाही. भेटणं गरजेचं आहे का? अहो खूपच गरजेचं असतं. मला एक सांगा, तुमच्या गावात पाहुणे येतात तेव्हा तुम्ही त्यांचं स्वागत करत नाही का? का नाही करत? अहो आम्हाला तर हे शिकवण्यात आलंय की पाहुणे तर देवाचं रूप असतात. अहो मग देव आहे तर मग नैवेद्यही दाखवावा लागतोच ना. म्हणजे काय साहेब, मला काही समजलं नाही. अहो मग जाऊन भेटा ना त्यांना आणि त्यांना काहीतरी नजराणा द्या. हीच तर पद्धत आहे. ह्यामुळेच तर कामं होतात आणि अधिकाऱ्यांशी ओळख सुद्धा. हे बघा रघु साहेब, जेवढा मोठा नजराणा अधिकाऱ्यावर तेवढाच मोठा प्रभाव पडतो. आता माझ्या खिशात एक छदामही नाहीये आणि मी सुद्धा ना हे काय लोढणं बांधून घेतले उपसरपंच बनून. आता कुठून नजराणा घेऊन येऊ मला तर काही कळतच नाहीये. अहो मग मी कधी कामा येईल? हे घ्या, हे ठेवा. हे काय आहे? अहो नजराणा सांगितलं ना, उद्या सकाळी जाऊन कलेक्टर बाईंना देऊन या. ठीक आहे, तुमची सगळी कामं होतील. आणि त्यांनी जर काही विचारलं तर? अरे मग सांगा की धरमपूर ग्रामपंचायतीतर्फे नजराणा आहे, बस. तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही शिकली सवरलेली माणसं आहात. आता ह्या सगळ्या बाबतीत तर तुम्हा लोकांना जास्त कळतं. ठरलं तर मग उद्या जाऊन हा नजराणा त्यांना देऊन या. आणि हो, ह्या अधिकारी लोकांना सतत हाव सुटलेली असते. हे दिलं ना की तुमची कामं सहज होतील. सरकार पगार कमी देतं की काय? अहो रघु साहेब, हे सगळं काय? ह्या सगळ्या भानगडीत तुम्ही नका पडू. फक्त उद्या सकाळी जाऊन आठवणीने त्यांना द्या, विसरू नका. चला मी निघतो. नमस्कार. नमस्कार. नजराणा वा पहिल्यांदाच देणार आहे. आता उपसरपंच आहे ना, मग नजराणा तर द्यावाच लागणार आहे. चला भाऊ. विकी दादा थांब जरा, मला तुला काहीतरी विचारायचं. मला तुझ्या फालतू प्रश्नांमध्ये अजिबात रस नाहीये. काय लपवतोयस माझ्यापासून? का? तुझ्यापासून मी का म्हणून लपवेन? काही गुन्हा केलाय का मी? वाटतं तरी तसंच आहे. सांगत का नाही की तो माणूस कोण होता जो इतक्या रात्री पैसे मागायला आला होता? तो माझा मित्र होता. काहीतरी नड होती त्याला. असली कसली नड होती जी पूर्ण केल्याशिवायच हाकललंस त्याला? तेही मला बघून. माझ्यासमोर त्याची नड पूर्ण करता येऊ शकत नव्हती? विजय, मला वकिलासारखे प्रश्न विचारू नकोस. एकदाच नाही, हजारदा विचारेन. आणि तुला हे सांगावंच लागेल की मालती त्यांची हत्या झाली तेव्हा तू कुठे होतास? तुला नेमकं काय म्हणायचंय विजय? कारण त्या रात्री तू उशिरा घरी आला होतास आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मालती त्यांचा मृतदेह गावात आला. मर्यादा ओलांडू नकोस विजय. जर माझं डोकं फिरलं ना. तू धमकावतोयस मला, पण मी घाबरणार नाही. तुला हे सांगावंच लागेल की तो माणूस कोण होता आणि त्याच्याशी तुझं काय घेणं देणं आहे. माझं त्याच्याशी जे काही घेणं देणं आहे ते मी बघून घेईन. मी माझं निस्तारेन. तुला जे करायचं ते कर. समजलं? समजलं मला, समजलं. काय? मालती ताईंच्या खुनामागे तुझाच हात आहे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे
कधी होणे आता तरी मिळून सर्व